सासरे बरेच दिवसापासून आजारी आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं धोंड्याला आणि बोलले होते की माझा शेवटचा धोंडा आहे, परंतु मला जमले नाही. आणि मनामध्ये तो सारखा विचार राहायचा की जर का सासरे आजारी आहेत आणि उद्या काही बरं वाईट झालं तर मग आपल्याला मनात नक्कीच हे राहत. आणि मग आम्ही गेलो, तेही भर उन्हामध्ये पोचलो सासरवाडीला. आणि सासरवाडीला जाताच मस्त शाकांवर ताव मारलेला आहे, पोटभर शाखा खाल्लेल्या आहे. खूपच मोठ्या प्रमाणात आपल्याला आंब्याच्या शाखा होत्या, त्यांच्या मनसुक्त आनंद घेतला. जाताना पाणीपुरी तसेच मांडे आंबे वगैरे आम्ही मस्त घेऊन गेलो. गोव्याचा देखील नेलेला आहे. आणि भरवणात गेल्यामुळे आवडदार पाणी सरबत घेतलेलं आहे आणि थम्सअप वगैरे देखील पेलेला आहे. मांजर भांडे घासते आणि सर्व मंडळी इकडे बत्ते खात आहेत. छान छान कैरी, कोथिंबीर, लिंबू, मस्त मस्त. कांदे किती बघा. परत इकडे आंबे आलेले भरपूर पिकट टाकलेले शाखा. पाणीपुरीसाठी पुदिना, कोथिंबीर याच्या जोड्या इथून जातानाच घेऊन गेलेलो आहे. पाणीपुरी देखील नेलेली आहे. आणि मस्तपैकी आम्ही आता पाणीपुरी देखील करणार आहे. मला गोड पाणी, तिखट पाणी खूप छान जमतं. लई स्पीड आहे रे बाबा. खा तुम्ही, त्याच्याबद्दल काही नाही, मी दररोज खातो. अरे वा बघा शाखा काय रे, लय भारी बा, एकदमच भारी बेत चालू आहे. काय म्हणतो आजी? इकडे तर एकदम रशी बनवायचं काम चालू आहे. मनीषाताई काय करते? पाणीपुरी कशी आहे? चांगली. पाणी छान आहे ना? खा मस्त पाणीपुरी. चांगली आहे ना? मी घेईल ना. पाणी बनवलं आहे इथं आल्यावर, पाणी बनवलं. चांगली वाटते ना? घ्या घ्या. हां ते ना, आरामशीर आराम. असं कायम काही ना काही आणायचं, दररोज खाऊ घालायचं बाबांना. थोडंसं बाहेरून थंड आणायचं. फक्त भाजी पोळी द्यायला सांगितली. एवढे 4-5 पुऱ्या तर खा. मग किती द्या. आमचे सासरे हे आमच्या मित्राप्रमाणेच आम्ही राहिलो. माझे हे वडील आहेत, आई वडील. पण मी आई वडिलांबरोबर बी जसं मित्र राहतात तसं आईच्या गळ्यात हात घालील, वडिलांच्या गळ्यात हात घालील. त्याचप्रमाणे सासरवाडीला जरी आलो तरी अशाच प्रकारे मी आनंद घेतो. आणि मस्तपैकी सासऱ्यांबरोबर देखील बघा छानशी पाणीपुरी खाऊ घालतोय. आणि पाणीपुरी घ्या, हळूहळू खा, ठसका जाईल. जीवनामध्ये खरोखर आनंद घ्या, मस्त राहा. कुणाचा राग करू नका, कुणाचा द्वेष करू नका. काही नाही हो, कुणाचा द्वेष करून, राग करून. हा मग एवढी एक घ्यायची, स्टॉप कर. मस्त झाली पाणीपुरी. तिखट नाही, काही नाही, काही नाही, गोड. आवडली त्यांना, घ्या. छानपैकी पाणीपुरी खाण्याचा आनंद घेतला आहे. थोड्या वेळाने रस आंबा खाणार आहे, गरम गरम भजे खाणार आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये येऊन खूप छान छान वाटलं आणि मस्तपैकी आनंद घेतलेला आहे.
जीना इसी का नाम है. हो आहे ना मग आंबे आणले ना नाशिकवरून आंबे आणले मांडे बी आणलेले आता हे करून राहिले आपली रशी मनीषा भजे खायचे परत गरम गरम चला छानपैकी बघा मस्त मस्त लय भारी बस नाही नाही या 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 सर तिकडे नका धरू धरून प्या का पाय सुचलत नाही पाय माई ये कर ना पाय त्यांचा पुढं आपल्या मनात नाही चालत. मी घेऊ का उचलून तुम्हाला नाही नाही उचलून घेऊ का ते काय म्हणते हो का मीरा काय नाही काय नाही काय नाही जमलं 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 काय नाही शरीर जड झालं मामाच जड झालं जड झालं मामाला चांगली चांगली बस आता मागं ठेका मागं ठेका दुसऱ्यांना बघायला आलो आम्ही आणि बघा मस्त कैरी सुद्धा भेटली आम्हाला गावाकडची छान छान गावठी कैरी आणि ती बी फोडून फक्त 40 रुपये किलो आडकिता भेटला छानपैकी बघा एका एका कैरीचं मस्त चिऱ्या बी पडत आहेत छान आणि कैरी लोणच्यासारखीच आहे एकदम भारी एकीकडं पाणीपुरी खायचं आणि एकीकडं मस्त कैरी फोडायची लय भारी बंद आहे ना स्टीअरिंग ब्लॉक नाही होत कारबोईची मस्तपैकी आंबारस खाल्लेला आहे भजी वगैरे गरमागरम कुरडई पापड वगैरे पाणीपुरीचा आनंद घेतलेला आहे मग आम्ही ट्रॅक्टर लावलेला आहे कारण की ट्रॅक्टरच्या टारलीमध्येच झोपायचं आहे आणि मस्त गारगार हवा वर नारळाचं झाड आहे त्यामुळे भीती वाटली आणि ट्रॅक्टरवर मग मीरा देखील येऊन बसलेली आहे छानपैकी एन्जॉय केलेला आहे चालकची पत्नी ती देखील ट्रॅक्टर चालवते मुलगी देखील ट्रॅक्टर चालवतात असं दोघी मुलं देखील ट्रॅक्टर चालवतात आणि मस्तपैकी फोटो देखील आम्ही काढलेला आहे आणि मस्तपैकी रात्री छानसं झोपी देखील गेलेलो आहे आणि दुसऱ्या दिवशी काळ्या मसाल्याची पातोड्याची भाजी आणि बाजरीच्या गरमागरम भाकरी वगैरे खाल्ल्या आणि मग आम्ही मोटरसायकलवरच रिटर्न नाशिकला निघालो आहोत मीरा लेके एक मोड आया एक छोड़ आया मैं निकला नासिक को मीरा लेके काय पण काय छोडा आहे एक छोडा आहे गाडी पुढे घ्या ना अजून पुढे काय एकदा असंच गेलो वसंतभाऊच्या घरी इकडून पक्ष
वसंतभाऊच्या घरी वसंतभाऊची पोरगी वर चढली आणि पेरू तोडून दिले होते आम्हाला झाडावर. ए बाई बाकीचे अगं वरतात ना काही होती बेवणी जाऊ झाडाला पकडायचं. अगं त्या ज्याला जातो पुढे सगळ्यात वाटतं पिवळ्या पिवळ्या आहेत त्या. सगळ्यात वाला एक पण आहे डोळा पडेल पाना तोडली ना नाही ना अजून एक डोळा पडेल. मेरा विचारायची हम्म. अर्धीच खराब झाली.